नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांची फेवरेट मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा म्हणजे 13 ऑगस्टच्या एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, सुरुवातीपासूनच खूप छान आणि एकदम मजेशीर प्रसंग आपल्याला पाहायला मिळाले आजच्या भागामध्ये. पण जसजसा एपिसोड पुढे जातो तसतसा हा भाग एका मोठ्या रहस्याकडे घेऊन जातो. आज अखेर रमाकांतच्या मृत्यूमागे कोण आहे याचा मोठा खुलासा झालेला आहे आणि हा खुलासा झाल्यानंतर सर्वात मोठा धक्का कोणाला बसतो तर तो म्हणजे वल्लरीला. ऑब्व्हियसली वल्लरीलाच बसणार आहे, कारण रमाकांतचा खून उदयकांतने केल्याचं CCTV फुटेजमधून समोर येतं. पण प्रेक्षकांनो, हे सत्य समोर येण्याआधी आजच्या भागात अर्णव आणि ईश्वरीमध्ये खूप छान मुवमेंटसुद्धा आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर चला सुरुवातीपासून सगळं व्यवस्थितपणे आपण पाहूया. तर भागाच्या सुरुवातीला आहे ना प्रेक्षकांनो, अर्णव आणि ईश्वरी पार्कजवळ उभे असतात. अर्णव नेहमीप्रमाणे ईश्वरीची मजा घेत असतो. अर्णव तिला म्हणतो की चल आता निघूया, नाहीतर माझ्या चाहत्यांची संख्या वाढतच जाईल, माझे फॅन्स वाढतच जातील आणि तुला माझ्यावरती आणखीनच जेलस फील होईल. पण ॲक्च्युअलमध्ये ना ईश्वरीचे फॅन्स आता वाढलेले आहेत, कारण 2 मुलं येतात, ते ईश्वरीची इतकी तारीफ करतात, तिच्यासोबत सेल्फी घेतात आणि म्हणतात की चल आपण सोबत जॉगिंग करूया, सोबत रील्स बनवूया. आता हे ऐकून खरं तर अर्णवला जेलस फील होतं आहे, पण तो आता बघा ॲक्सेप्ट करत नाही आहे. तो ईश्वरी त्याच्याकडे अशी रागारागाने पाहते आणि म्हणते हो का, स्वतःला फार मोठा स्टार समजायला लागलात वाटतं. तेवढ्यात आता पुन्हा तिथे 2 महिला येतात. त्या दोघांना ओळखतात आणि सांगतात की त्यांना स्पर्धेत पाहिलेलं आहे. त्या म्हणतात की तुमची जोडी आम्हाला खूप आवडते, ईशनव. लिटरली ते त्यांना ईशनव म्हटलेले आहेत. आम्हाला तुमच्यासोबत एक फोटो मिळेल का, असं त्या 2 महिला विचारतात. अर्णव आणि ईश्वरी हसत आता त्यांच्यासोबत छानपैकी अशी सेल्फी वगैरे काढतात. त्या महिला दोघांना म्हणतात की तुम्ही दोघे नेहमी एकत्र राहा, असेच खुश राहा. खूप छान त्यांना ब्लेसिंग्स वगैरे देतात आणि हे ऐकून ईश्वरी अर्णवकडे पाहते आणि म्हणते पाहिलात, फक्त तुम्हालाच लोक नाही ओळखत, माझेही फॅन्स आहेत. आता अर्णव तिला चिडवत म्हणतो हो हो आता खुश, चल आता दोघे जण गाडीकडे येतात. ईश्वरी मागे बसायला जाते. अर्णव म्हणतो मागे का बसतीयेस, पुढे ये ना. तर ईश्वरी म्हणते की माझे पाय दुखत आहेत, मी ना जॉगिंग केली ना, म्हणून मी आता मस्तपैकी मागे पडणार आहे, मला थोडा आराम करू द्या. अर्णव तिच्याकडे पाहून हसतो आणि आता तिने असं ठरवलं आहे की तीसुद्धा आता रोज मस्तपैकी जिममध्ये जाणार आहे, कारण तिलासुद्धा फिट राहायचं आहे. प्रेक्षकांनो, खरंच या दोघांमधली अशी नोकझोक आहे ना, छोटीशी मस्ती, खरंच बघायला खूप इंटरेस्टिंग वाटतं. आता पुढच्या सीनमध्ये ना प्रेक्षकांनो, जे मामा असतात ना त्यांना संशयास्पद डाग दिसतो. एक अविनाश मामा आपल्या खोलीत येतो, त्यांच्या हातातून काहीतरी खाली पडतं, तर ते उचलताना त्यांची नजर जमिनीवरती जाते आणि त्याला लालसर डाग दिसतो रक्ताचा. मामाच्या चेहऱ्यावरती लगेच खूप टेन्शन येतं. आता मामा मनात विचार करतो की हे रक्त आहे का, माझ्या खोलीत रक्त आलं तरी कुठून. रमाकांत गायब झाल्यानंतर घडलेली जुनी घटना त्याला आठवते. आता तो घाईघाईने हॉलमध्ये येतो. अर्णव आणि ईश्वरी नुकतेच घरी आलेले असतात. आता मामा त्यांना म्हणतो तुम्ही दोघे माझ्यासोबत माझ्या खोलीत आत्ताच्या आत्ता या, मला काहीतरी विचित्र दिसलं आहे. आता अर्णव आणि ईश्वरीसुद्धा थोडे घाबरतात. आता अर्णव लगेच विचारतो काय झालं मामा, तू इतका घाबरलेला का दिसतोय. आता मामा दोघांना खोलीत घेऊन जातो आणि जमिनीवरचा डाग दाखवतो आणि म्हणतो की हा बघा, मला वाटतं हा रक्ताचा डाग आहे. अर्णव आणि ईश्वरीही खाली पाहतात. आता तेवढ्यात तिथे ही बाई येते, वल्लरी खोलीत येते आणि ती विचारते की काय झालं, सगळे माझ्या खोलीत काय पाहताय, काय कसली शोधाशोध करताय. आता मामा तिला डाग दाखवतो. वल्लरी लगेच म्हणते अहो रक्त कुठून आलं, हा तर माझ्या नेलपेंटचा डाग आहे, नेलपेंटचा. ती लगेच एक लिक्विड घेते आणि तो डाग पुसून दाखवते. आता डाग निघून जातो. अर्णव म्हणतो मामा तुम्ही पुन्हा जरा जास्तच विचार केलात. मामा म्हणतो मला खरंच रक्त वाटलं होतं. आता वल्लरी त्याला चिडवत म्हणते तुम्ही ना सतत क्राईम स्टोरीज वाचतात ना, त्यामुळे आता घरातला प्रत्येक डाग तुम्हाला क्राईम सीन वाटतोय. ईश्वरी हसत म्हणते मामा चला मी तुम्हाला ना चहा देते. आता मामा तिच्यासोबत बाहेर जातो. पण प्रेक्षकांनो, इथे वल्लरीचा चेहरा मात्र पूर्णपणे बदलून जातो. ती खूप घाबरलेली असते. आता सगळेजण खोलीच्या बाहेर गेल्यानंतर वल्लरी खोलीचा दरवाजा बंद करते. ती स्वतःशीच बोलत असते की हे असं अजून किती दिवस चालणार. प्रत्येक वेळी संकट टाळता येणार नाहीत, काहीतरी कायमचा उपाय आता करावाच लागेल. अँड दॅट इज दॅट.
आता ती कपाट उघडते आणि एक दुसरा मोबाईल काढते. हा तिचा एक प्रायव्हेट फोन असतो. ती लगेचच आता उदयकांतला फोन करते. तिकडे उदयकांत लॉजमध्ये आरामात मस्तपैकी दारू पीत बसलेला असतो. फोन पाहून तो म्हणतो, आता हिचा फोन का आला ह्या बाईचा? तो फोन उचलतो. वल्लरी म्हणते, मी तुला मुंबई सोडून जाण्यास सांगितलं होतं, तू अजूनही इथेच का थांबलेला आहेस? उदयकांत शांतपणे म्हणतो की मुंबई सोडणं एवढं सोपं नाही आहे, त्यासाठी पैसे लागतात, पैसे, आधी पैसे दे. आता वल्लरी चिडते आणि म्हणते की तुझ्याकडे एवढे दागिने आहेत, त्यातलं काही विक, माझ्याकडे सारखे पैसे मागत बघू नकोस. आता उदयकांत उलट तिलाच सुनावतो बघा. तो म्हणतो की तू जे काही केलं आहेस ना, त्याची किंमत कधीतरी तुला द्यावीच लागणार. आता घाबरून काय उपयोग? आता वल्लरीला राग येतो. ती सांगते, त्याला म्हणते की अर्णव लवकरच रमाकांतच्या खुनाचा पुरावा शोधेल. एकदा त्याला सगळं कळलं की तो तुला शोधून काढेल. उदयकांत मात्र अजिबात हे घाबरतच नाही आहे. तो उलट म्हणतो, मला पकडला तर पकडू दे, मग तुझं नावही समोर येईल. वल्लरी म्हणते, तू माझं नाव घेतलंस तर आपण दोघेही अडकू. उदयकांत हसत म्हणतो, मग दोघांनी मिळून परिस्थितीचा सामना करूया ना, दोघंजणं मस्त एन्जॉय करूया त्या जेलामध्ये. आता वल्लरीचा संताप वाढतो. उदयकांत फोन कट करतो. आता वल्लरी फोनकडे पाहत म्हणते, याला समजावून सांगून काहीच उपयोग नाही आहे. आत्ता तर मला याचा कायमचा बंदोबस्त करायलाच पाहिजे. आता इथे वल्लरीने उदयकांतला संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे स्पष्टपणे आपल्याला ह्या भागामध्ये आणि ह्या सीनमध्ये दिसतंय. आता म्हणजे उदयकांतसुद्धा या सिरियलमधून त्याची एक्झिट होणार आहे एवढं मात्र नक्की. सिरियल संपेपर्यंत ही वल्लरी कोणाकोणाला ढगात पाठवेल कोणास ठाऊक. आता पुढच्या सीनमध्ये प्रेक्षकांनो, अर्णव यांना ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो. तेवढ्यात त्याला शिर्केंचा कॉल येतो. शिर्के म्हणतो की सर, बँगलोरच्या ऑफिसमध्ये एवढी मोठी अडचण आली आहे, तर तुम्हाला स्वतःला तिथे जावं लागेल. आता काय अडचण आली आहे हे आपल्याला एक्झॅक्टली सांगितलेलं नाही आहे, पण काहीतरी अडचण आली आहे. तर अर्णव म्हणतो की ठीक आहे, माझं तिकीट बुक करा आणि सगळी माहिती मला पाठवा. फोन ठेवल्यानंतर आता अर्णव बॅग भरायला सुरुवात करतो. ईश्वरी इकडे त्याची काळी कॉफी घेऊन येते. अर्णवची बॅग पाहून ती म्हणते, काय सर, एवढी बॅग 2 दिवसांसाठी जाताय की कायमचं जाताय? अर्णव म्हणतो की बँगलोरला काम आहे, काही मीटिंग्स पण अटेंड करेल ना, तर एवढे कपडे तर मला लागतीलच. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, मग बॅग मी पॅक करते. अर्णव लगेचच म्हणतो, नको, मी स्वतः भरून घेईल, काही गरज नाही आहे. ईश्वरी चिडून म्हणते, माझ्यावर इतकाही विश्वास नाही आहे सर तुमचा? अर्णव म्हणतो, तुझ्यावर विश्वास आहे, पण माझ्या कपड्यांवरती प्रयोग, एक्सपेरिमेंट नको करूस तू. ईश्वरी त्याला आता बसवते आणि म्हणते की तुम्ही इथे बसा आणि तुमची ही काळी कॉफी प्या, आणि स्वतःच बॅग भरायला आता ती सुरुवात करते. पण ती अर्णवचे सूट इतक्या विचित्र पद्धतीने अशी कोंबत असते की अर्णवला आता धक्काच बसतो की हे गाठोडं कसलं बांधती आहे. अर्णव म्हणतो की हे काय करतेस, माझे सूट आहेत हे. ईश्वरी म्हणते, बॅगेत ठेवते आहे ना, मग काय समस्या आहे, काय प्रॉब्लेम आहे? अर्णव म्हणतो, असे कपडे ठेवतात का? ईश्वरी मग आपल्या पिकनिकच्या जुन्या आठवणी सांगायला सुरुवात करते अर्णवला. ती म्हणते की तिचे बाबा तिला पिकनिकसाठी खाण्यापिण्याच्या वस्तू आणि पैसे देत असत. म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये ती समोसे, जिलेबी वगैरे वगैरे, असे फाफडा वगैरे, अशा बऱ्याच वस्तू ती सांगते, ऑइली वगैरे. अर्णव ते ऐकतच असतो आणि म्हणते की माझे बाबांना माचीसच्या पेटीमध्ये पैसे ठेवायचे, म्हणजे चोरीलासुद्धा जात नाही, चोर थोडी ना माचीसची डब्बी चेक करणार आहे, असं ती अर्णवला खूप पकवत असते ह्या सीनमध्ये. आता अर्णव पण तिची खूप मजा घेत असतो आणि म्हणतो की तुझ्या बाबांइतकीच तू पण खूप हुशार दिसतीयस. ईश्वरी अभिमानाने म्हणते की आता कळलं ना तुम्हाला? दोघे पुन्हा मस्ती करत असतात. आता मस्त सीन आहे हा. पण अचानक पुन्हा फोन वाजतो. यावेळी पुन्हा शिर्केंचा फोन असतो. अर्णव आता फोन उचलतो. शिर्के म्हणतो की सर, बँगलोरचा विषय राहू द्या, त्याहून मोठी बातमी आली आहे. अर्णव म्हणतो, काय झालं आता? तर शिर्के म्हणतो, आपण रिकवर करण्यासाठी दिलेलं CCTV फुटेज मिळालं आहे, ते पोलिसांकडे पाठवलं आहे, तुम्ही लगेचच पोलीस स्टेशनला या बरं. आता अर्णवला मोठा धक्का बसतो. तो ईश्वरीकडे पाहून म्हणतो की आपल्याला आहे ना आत्ताच्या आत्ताच पोलीस स्टेशनला जावं लागेल. ईश्वरी म्हणते, कशासाठी सर? तर अर्णव म्हणतो, रमाकांतच्या काकांचं जे केसचं CCTV फुटेज मिळालं आहे. ईश्वरीच्या चेहऱ्यावरही आता खूप आश्चर्य दिसतं. दोघे लगेचच आता पोलीस स्टेशनकडे निघतात. तिथे मामा, मामी आणि शिर्केही उपस्थित असतो. आता या मामीला कुठून खबर लागली आणि ती कुठून आली कोणास ठाऊक, पण मामीसुद्धा तिथे येते. इन्स्पेक्टर सर्वांना सांगतो, ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथलं CCTV फुटेज रिकवर झालं आहे आणि त्यातून आपल्याला आरोपीचा चेहरा स्पष्टपणे दिसतोय.
लॅपटॉपवरती आता ते फुटेज जे आहे ना ते सुरू होतं आणि काही सेकंदातच सगळ्यांना उदयकांत दिसतो की उदयकांत रमाकांतजवळ जातो आणि त्याच्या मानेजवळ इंजेक्शन देताना स्पष्टपणे दिसतं. हे दृश्य पाहून अर्णव आता खूप हादरतो. ईश्वरीच्या चेहऱ्यावर विश्वासच बसत नाही. मामा आता एकदम शांत अशी स्तब्ध होतात आणि वल्लरीच्या चेहऱ्यावरती तर भीती स्पष्टपणे दिसून आलेली आहे. कारण आता तिला समजतं उदयकांत अडकलाय. अर्णव म्हणतो, माझ्या बाबांसोबत हे त्याने केलं? त्याचा राग आता खूप अनावर होतो. ईश्वरी त्याला शांत करत म्हणते, सर आधी स्वतःला सावरून घ्या. सत्य समोर आलं आहे. आता पोलिसांना त्याला पकडू द्या. अर्णव म्हणतो की मी इतका शांत कसा राहू शकतो? माझ्या बाबांचा जीव गेला आहे, त्याला मी माझ्या हाताने मारून टाकेल, मी त्याला संपवून टाकेल, असं अर्णव खूप चिडून म्हणत असतो. मामा देखील संतापून म्हणतो की या माणसाला आता सोडता कामा नये. अर्णव इन्स्पेक्टरला म्हणतो की मला हा माणूस लवकरात लवकर सापडला पाहिजे. इन्स्पेक्टर म्हणतात की कायदा आपलं काम करेल, तुम्ही स्वतः काहीही करू नका. अर्णव राग शांत करत म्हणतो की ठीक आहे, पण तो पोलिसांच्या हातातून आता अजिबात सुटता कामा नये. इन्स्पेक्टर आता आश्वासन देतात की मुंबईतील सर्व पोलीस यंत्रणा उदयकांतच्या शोधात लागेल. प्रेक्षकांनो, या क्षणापासून उदयकांतसाठी अक्षरशः सगळीकडे आत्ता जाळं टाकलं जातं आहे. सगळेजण आता उदयकांतच्या विचारात असतात. ईश्वरीच्या मनात वेगवेगळे प्रश्न आता निर्माण होतात. ती विचार करते, उदयकांत इतक्या अचूकपणे रमाकांत काकांपर्यंत पोचला कसा? तिला सगळ्या जुन्या घटना आठवतात. ईश्वरी मनात म्हणते की माझ्यावर हल्ला झाला तेव्हाही उदयकांतच संशयात होता. मग आता रमाकांत काकांच्या मृत्यूमागेही तोच आहे, पण त्याला हे सगळं कसं माहिती होतं? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण ईश्वरीला असं म्हणजे कळतं की जिथे ती स्पर्धा होती तिथे उदयकांत कसं काय आले आणि रमाकांत म्हणजे तिचे सासरे हे सुद्धा तिथे कसे आले? आता तिच्या मनामध्ये खूप वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात. कारण ईश्वरीला जाणवतं की या प्रकरणात अजून काहीतरी लपलेलं आहे, दडलेलं आहे. वल्लरी आता तेवढ्यात वल्लरी म्हणते, मला ना हॉस्पिटलला जायचं आहे, माझी अपॉइंटमेंट आहे. मामा आश्चर्याने विचारतात की आत्ता अचानक? तू आधी काहीच सांगितलं नव्हतंस. वल्लरी म्हणते, मी विसरले होते, आत्ता आठवलं म्हणून जावं लागेल मला आता इथून. आणि ती लगेचच आता तिथून निघून जाते. पण ईश्वरीच्या मनात आता घंटा वाजते. ईश्वरी विचार करते की मामी पोलीस स्टेशनला येताना हॉस्पिटलचा विषयच काढत नव्हत्या, मग आता अचानक त्यांना अपॉइंटमेंट कशी आठवली? ईश्वरी आता मनातल्या मनात ठरवते की वल्लरी म्हणजे आता मामीचा पाठलाग करायचा, कारण तिला संशय आलेला आहे मामींवरती. पोलीससुद्धा, इन्स्पेक्टरसुद्धा ज्या म्हणजे असं ती वल्लरीकडे बघतात ना, ज्या व्ह्यूने म्हणजे ते जसे बघतात ना, तर पोलिसांनासुद्धा आता वल्लरीवरती संशय आल्याचं असं मला जाणवलेलं आहे आजच्या भागामध्ये. वल्लरी आता बाहेर येते आणि रिक्षा पकडते. ती थेट उदयकांतला भेटण्यासाठी निघालेली असते. ईश्वरीसुद्धा तिच्या मागे बाहेर येते आणि रिक्षा पकडते. आता एक रिक्षा पुढे आणि दुसरी म्हणजे ईश्वरीची मागे. वल्लरी उदयकांतला फोन करत असते, सारखी फोन करत असते, पण उदयकांत मात्र दारूच्या नशेमध्ये आता मस्तपैकी झोपलेला असतो. वल्लरी खूप चिडते आणि म्हणते की हा माणूस आता फोन उचलत नाही तर माझं काय होणार? ती पुन्हा फोन करते, पण उदयकांत काहीही तिला रिप्लाय देत नाही, प्रतिसाद देत नाही. तेवढ्यात वल्लरीची नजर आता रिक्षाच्या आरशाकडे जाते. ती खूप अशी परेशान असते वल्लरी खूप, आणि ती आता आरशाकडे बघते. तिला मागे येणारी रिक्षा दिसते आणि त्यात ईश्वरी आहे हे तिच्या लक्षात येतं, कारण ईश्वरीचा पदर तिला दिसतो. वल्लरी मनात म्हणते की अरे देवा, ईश्वरी माझा पाठलाग करते की काय? म्हणजे तिला आता माझ्यावरती संशय आलेला आहे. आता ती रिक्षावाल्याला रस्ता बदलायला सांगते आणि म्हणते की भैया पुढे उजवीकडे घ्या. आता रिक्षा वळते. ईश्वरीची रिक्षाही मागून अशी येत असते. वल्लरी पुन्हा दिशा बदलते. आता डावीकडे घ्या. पुन्हा रिक्षा वळते. ईश्वरी मात्र तिचा काही माग सोडत नाही. वल्लरी शेवटी मागे पाहते आणि ईश्वरीची रिक्षा आता दिसतच नाही तिला. वल्लरीला वाटतं बहुतेक माझा पाठलाग करणं तिने आता सोडलं आहे, पण प्रत्यक्षात ईश्वरी थोड्या अंतरावरती रिक्षा थांबवून त्या रिक्षामध्ये बसलेली असते. ईश्वरी मनात विचार करते की मामी नक्की कुठे चाललेले आहेत? त्या हॉस्पिटलला जात आहेत की आणखीन कुठे जात आहेत? आणि इथेच प्रेक्षकांनो आजचा एपिसोड हा संपलेला आहे. खरंच प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड तर एकच नंबर होता आणि आता पुढच्या भागात सुद्धा धमाका होण्याची शक्यता आहेत. आणि हो प्रेक्षकांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत व्हिडिओ पाहत असेल तर एक लाईक करा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळेल की अर्णवला उदयकांतच्या भूतकाळाचा शोध घेताना
आणखी काही मोठे धागे दोरे मिळू शकतात. त्याला अशी शंका येऊ शकते की त्याच्या आईसोबत आणि ईश्वरीच्या आईसोबत घडलेल्या घटनांमागेही उदयकांतचाच संबंध असू शकतो. पण ईश्वरी एक महत्त्वाची गोष्ट सांगेल, म्हणजे तिची मेमरी शार्प आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्यामध्ये एका महिलेचाही सहभाग असल्याचं तिला आठवतं. म्हणजे आता प्रश्न फक्त उदयकांत पुरता राहिलेला नाही आहे, त्याच्या मागे कोण आहे, वल्लरीचा त्याच्याशी नेमका संबंध काय आहे आणि ईश्वरीला वल्लरीचं सत्य कधी समजणार. पण याआधीच वल्लरी उदयकांतपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि वल्लरी आता नक्कीच उदयकांतचा शेवट करणार आहे, एवढा मात्र नक्की. वल्लरी त्याला स्पष्टपणे सांगेल की पोलिसांसमोर तिचं नाव घेऊ नकोस. उदयकांत मात्र तिच्या धमकीला काही घाबरणार नाही आहे. दोघांमध्ये मोठा वाद होईल असं मला वाटतंय, म्हणजे दाखवलेलं आहे. आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर वल्लरी उदयकांतला संपवणार, एवढं मात्र नक्की. जर उदयकांतचा मृत्यू झाला तर वल्लरी काही काळासाठी स्वतःला सेव्ह करू शकते, वाचवू शकते. पण त्यामुळे रहस्य संपणार नाही. उलट उदयकांतसोबत असलेली सगळी गुपितं आणखीन मोठी होतील. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागातला CCTV वाला ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला? रमाकांतच्या मृत्यूमागे उदयकांतचा मुख्य आरोपी आहे असं तुम्हाला वाटतं का, की वल्लरी आहे? आणि वल्लरी खरंच उदयकांतला संपवेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तू ही रे माझा मितवाचे नवीन अपडेट्स आणि पुढच्या भागातील मोठे मोठे ट्विस्ट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये एका नवीन आणि धमाकेदार रिव्ह्यूमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.